तर नमस्कार मित्रांनो, मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजचे मित्रांनो जाहिरात असणार आहे CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी वॅकन्सी असणार आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे 10वी पास. फक्त 10वी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यामुळे सेंट्रल लेव्हलचा जॉब करण्याची एक चांगली संधी तुम्हाला यामध्ये असणार आहे. आणि ही जी भरती असणार आहे मित्रांनो सेंट्रल लेव्हलची असणार आहे. ऑल इंडियाचे कॅन्डिडेट ह्यासाठी एलिजिबल असणारच आहेत. त्याचबरोबर पदाबाबत सविस्तर माहिती घेऊया. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यामध्ये मित्रांनो पद बघा, मल्टीटास्किंग स्टाफ हे पद असणार आहे. टोटलच्या जागा असणार आहेत 8 जागा टोटल यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये पगार जो असणार आहे तुम्हाला 18,000 पासून 56,900 इतकी सॅलरी यामध्ये तुमची राहणार आहे. वयोमर्यादा बघा, एज लिमिट कमीत कमी 18, जास्तीत जास्त 25 वर्ष ही वयोमर्यादा यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन बघा, मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट पास, म्हणजे इथे फक्त तुमची 10वी पास असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर डिझायरेबलमध्ये बघा, इंटरमिडिएट 12वी प्लस हे मित्रांनो डिझायरेबल क्वालिफिकेशन असणार आहे. कंपल्सरी हे नसणार आहे. फक्त तुम्ही 10वी पास असाल तरीसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर इतर कॅटेगरीसाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे. ते बघा, SC कॅटेगरीसाठी 5 वर्षाची वयामध्ये सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाची वयामध्ये सूट दिली जाणार आहे. PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, त्याचबरोबर PWD SCसाठी 15 वर्ष, OBCसाठी PWD 13 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष आफ्टर द डिडक्शन ऑफ द ॲक्च्युअल मिलिटरी सर्व्हिस. अशा प्रकारचे वयामध्ये सूट दिली यामध्ये जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे, तुमची निवड यामध्ये कशाप्रकारे असणार आहे ते बघूया. यामध्ये तुमची कम्प्युटर बेस एक ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि त्याद्वारे तुमची सिलेक्शन यामध्ये असणार आहे. कम्प्युटर बेस जी काही ऑनलाईन एक्झाम असणार आहे तुमची 10वीच्या बेसिसवरती ही एक्झाम असणार आहे. 150 क्वेश्चनची ही एक्झाम असणार आहे. 2 तासांचा कालावधी यासाठी तुम्हाला दिला जाणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळे 4 सब्जेक्ट यामध्ये एक्झाममध्ये असणार आहेत. तुम्हाला जनरल इंटेलिजन्सचे 25 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन, इंग्लिश लँग्वेज 50 क्वेश्चन, असे टोटल 150 क्वेश्चन तुम्हाला यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा यामध्ये बघायला मिळणार आहे आणि या एक्झामच्या आधारे तुमची मेरिट लिस्ट बनणार आहे आणि त्या मेरिट लिस्टच्या आधारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर यासाठी एक्झामची जी काही फी असणार आहे मित्रांनो, महिलांसाठी SC ST कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारची एक्झामची फी यामध्ये नसणार आहे. बाकीचे ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपयाची ॲप्लिकेशन फी यामध्ये तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर यासाठी अर्ज कुठे करायचा ते बघूया. अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही असणार आहे अर्जाची ऑफिशियल वेबसाईट. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर 5 तारखेपासून 5 मार्च 2026 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे. शेवटची तारीख असणार आहे 4 एप्रिल 2026. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर ही जी PDF असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा. जर या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. सेंट्रल लेव्हलचा जॉब करण्याची एक चांगली संधी तुम्हाला यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर पगारसुद्धा तुम्हाला चांगल्या लेव्हलचा यामध्ये दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात सविस्तर पद्धतीने बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.